4 वाजले, चौथी मॅच आहे. सुपर ओव्हर. चला फिल्डिंग डिपार्टमेंट समाधान पाटील, फिल्डिंग लावून घ्या. आपण आता फिल्डिंग नीट लावा, अन्यथा पुन्हा एकदा ज्या चुका केल्या त्या आता तुम्हाला सावराव्या लागतील. वारंवार त्या चुका. मगाशी देखील 6 खेळाडू बाहेर, त्याच्या अगोदर ऑफ साइडला एक्स्ट्रा खेळाडू. या गोष्टी खेळाडूंना लक्षात ठेवायला हव्यात. किती खेळाडू कुठल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेची 2 षटकं होती तेव्हा 3 खेळाडू तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहिले आणि त्याच्यानंतर तुम्हाला माइंड न खेळावं चालणं गरजेचं आहे क्रीडांगणामध्ये. चला फिल्डिंग डिपार्टमेंट 4 वाजलेत. अंपायर्स चला मॅचला स्टार्ट करा. बॅट्समन देखील आले. सुपर ओव्हर 2 खेळाडू आलेत क्रीडांगणामध्ये. 3 खेळाडूंना बॅटिंग मिळेल. पुन्हा एकदा 6 बॉलची मॅच, एका षटकाचा सामना. सुपर ओव्हर सुपर मॅच. BPL विंदणे प्रीमियर लीग पर्व 7वा आणि त्यामधील या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सुपर ओव्हरचा थरार. चला फिल्डिंग टीम, वारंवार आम्ही तीच सूचना करतो की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि खेळपट्टीवरती पंचपात 4च मॅच, 4थीच मॅच चालू आहे अद्याप. टाइम अलर्ट करा. आपण खेळाडूंना वारंवार टीम मीटिंग घेऊन देऊ नका. अलर्ट ठेवा प्रत्येक खेळाडूला. जर असा टाइम वाढला तर उद्या देखील आपल्याला फायनल खेळायची आहे. मग उद्या देखील अंधार होईल. फायनल देखील आपल्याला जास्तीत जास्त षटकांची खेळवावी लागेल. त्यासाठी विनंती करू की उद्या लवकरात लवकर स्पर्धा चालू करा आयोजक. उद्या लवकरात लवकर जेवढं शक्य होईल 9:30 9:30 वाजता जरी स्पर्धा चालू केली तरी चांगलं राहील. फायनल डे उद्या. शेवटचे 6 बॉल. देव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रसाद शेठ पाटील मॅचचा आनंद घेत असताना चित्तथरारक मॅच राहिली. संघ जिंकला असता अगोदरच्या बॉलवरती जर नो बॉल आला नसता, परंतु त्याच्यानंतर चांगली फील्ड केली आणि एका बॉलमध्ये 1 काढू दिली नाही. 6 बॉलचा सामना. गोलंदाज आलाय सुजल नवाले, हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सुजल नवाले ज्या खेळाडूंना मागील मॅच मध्ये चांगली वापसी करून दिली तोच गोलंदाज. 6 बॉल, परंतु मागील मॅच मध्ये 2 लांब लचक षटकार टोकणारा स्ट्राइक वरती बॅट्समन आहे कुणाल. आता 6 बॉल मध्ये किती धावा काढतील. फुल टॉस बॉल, एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग फटक्यास. ओ चांगली फिल्डिंग, लाजवाब क्षेत्ररक्षण. 2 धावा झाल्यात. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अजिंक्य त्या ठिकाणी होते. अजितला आपण पाहिलं. अजिंक्य अगदी साईडला त्यांच्या फील्ड करतात. त्यांनी एक कॅच पकडलं. अजितनं चांगला बॉल रोखला. 2 धावा मिळायला गेल्यात पहिल्या बॉलवरती. 6 बॉल मध्ये किती धावा काढतील. दुसऱ्या टीम कडे गोलंदाजी चांगली आहे. डावपुऱ्याचा अक्रूल गोलंदाज फास्टर तो तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे धावा इथे कितपत रोखतील. फटका फसलाय. पहिली विकेट मिळण्याची संधी आहे. सुजलने पकडलाय कॅच. 2 वरती 1 खेळाडू बाद झालाय. सुपर ओव्हर मध्ये उर्वरित 3 खेळाडूंनाच बॅटिंग करता येते. त्यामुळे आता पहिला धक्का लागलाय. फलंदाज झेलबाद. 4 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. आणि जर कदाचित या बॉलवरती खेळाडू बाद झाला तर सुपर ओव्हर मध्ये 2च खेळाडूंना बॅटिंग आहे. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये आव्हान सोपं राहील प्रतिस्पर्धी टीमला. दोन बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या. 2-1 खेळाडू बाद. टीमचा कॅप्टन सूरज नवाले. 4 बॉल खेळायचे. पुढचा बॉल सुजलचा हा नेक्स्ट
ओ चांगला टेक ऑफ, चांगली गोलंदाजी. पाच स्क्वॉड मध्ये टीमचा कॅप्टन समाधान पाटील वेगवान गोलंदाज आहे, परंतु त्यानं विश्वास टाकला सुजल वरती. त्यानं मागील सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली, त्याचं कारण राहिलं. आणि सुपर ओव्हर मध्ये सुपर कामगिरी. फक्त 2 धावा दिल्या 3 बॉल मध्ये, 1 विकेट बाद केलाय. कदाचित विकेट येईल का या बॉल वरती? ज्या पद्धतीचा दबाव वाढलाय, गोलंदाज तयार. लाईन लेन पुन्हा एकदा बॉलला सोडू दिला. अंपायरचा इशाराला व्हाईट बॉल. बॅटिंग करणाऱ्या टीमनं सांगितलं की आम्हाला DSR हवाय. रिव्ह्यूची ते मांग करतायत आणि चला व्हाईट साठी रिव्ह्यू आहे आणि ती मांग केली. आयोजक आम्हाला सांगतात आपण थर्ड अंपायर्स. चला आमचे आयोजक सांगतात अंपायर्स आले तर बरं होईल. एक अंपायर येऊ दे. चला कोणी आवाज करू नका, कृपया विनंती करतोय आम्ही. जो काही निर्णय आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. देव एंटरप्राइजेस विंदणे चांगली गोलंदाजी करतात आणि तुकारामजी गावण जे आमचे मुख्य अंपायर्स आहेत त्यांना मी विनंती करतोय आपण निर्णय पाहूया. थर्ड अंपायर्स. पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. धाव फलकावरती धावा मिळतील 3 धावा. ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल पंच सांगत असताना आणि इथून एक्स्ट्रा अतिरिक्त रन या बॉल वरती मिळाले गेले. सुजल चांगली गोलंदाजी करतोय. त्याचा प्रयत्न हाच आहे की ऑफस्टंपच्या बाहेर लाईन वरती गोलंदाजी करावी आणि तिथे तो गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. एक फलंदाज बाद झालाय. शेवटची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं फिरून खेळलाय. फटका चाललाय फाईन लेगच्या वरून सीमा पार षटकार. या 6 धावेनं संघाची धावसंख्या 9 धावा. 1 बाद 9. मला चॅलेंज आता वाढले देव एंटरप्राइजेस संघासमोर. कमीत कमी जर एका ओव्हर मध्ये 10चं टार्गेट तुम्ही देताय तर फाईट चांगली राहील. अँड सुपर ओव्हरचा दबाव आहे. 2 बॉलचा अद्यापही खेळ आहे आणि 9 धावा झाल्यात. कदाचित एकाच मोठा फटका आला तर स्कोर आणखीन पुढे जाईल आणि तोच प्रयत्न कॅप्टन करताना पाहायला मिळतोय. सूरज बॅकफुटला गेले. पंच केलाय. इनफिल्डच्या वरून धाडलाय. थर्डमॅनच्या वरून बॉल जाईल. पॉइंटच्या रिझन वरून बॉल चाललाय. अगदी क्षेत्ररक्षण करत असताना इथे आपण पाहिलं फिल्डरला 3 धावा या बॉल वरती वेगाने परत पूर्ण केल्यात. 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 12. ओव्हर मधील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या बॉल वरती आता किती रन्स मिळतील. आणि सूरजचा संघाला मी हीच विनंती करू लगेच आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी या बॉल नंतर मैदानामध्ये त्वरित उतरा. अक्षित अँड ऋत्विज 11. लास्ट बॉल. फुल टॉस बॉल. त्याच्यावरती मोठा फटका कन्वर्ट करू शकले नाहीयेत. रन्स मिळते 1 आणि अशा रीतीने 13 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. देव एंटरप्राइजेसला पहिला सामना जिंकण्यासाठी आता मेहनत करावी लागेल. धावा काढायच्यात 6 बॉल मध्ये 14 धावा. सहा बॉल आणि 14चं समीकरण राहील. शेवटच्या ओव्हर मध्ये तुम्हाला आता 14 काढायचे आहेत. आयोजक 1 मिनिट या. 6 मध्ये 14ची आवश्यकता आहे.
चला आयोजकांकडून सूचना आली, जर पुन्हा एकदा सुपर ओव्हर मॅच झाली तर बॉल आउट मॅच दिली जाईल. 3 बॉल टाकण्यामध्ये तुम्हाला संधी दिली जाणार आहे बॉल आउटची, परंतु 14 धावसंख्येचा 1 बॅट्समन सलामीचे खेळाडू मैदानामध्ये पाठवा. बॅट्समन पाठवा. समाधान पाटील सलामीचे खेळाडू तुमच्या मैदानामध्ये पाठवा. आपण बॅट्समन जातात सुजल नवाळे आणि त्याच्या सोबतीला सूरज पाटील. हे 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. 6 चेंडू आणि 14 धावा. सूरज फिल्डिंग लावून गेले. लगेच वेळ नाही आमच्याकडे, कारण 34च मॅच, 4 मॅचेस राहिल्यात. आणखीन आज 4 मॅचेस होऊ शकत नाही. कदाचित आणखीन 2 झाल्या तरी देखील महत्वाच्या 2 तरी व्हायला हव्या आणखीन. नेक्स्ट मॅच टॉस केला गेला आणि टॉस जिंकणाऱ्या टीमला विनंती करतो पुन्हा एकदा ओम 11 आणि प्रवीण भोईर प्रतिष्ठान या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अलर्ट राहा. त्यानंतर तुम्हाला पुढची मॅच खेळायची आहे. ओम 11 आणि प्रवीण भोईर प्रतिष्ठान. सहा चेंडू 14 धावा. गेम इज ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती अक्रुल पाटील. सुपर ओव्हर सुजल नवाले हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बुम बुम बॅट्समन. त्याच्या बॅट मधून 14 येतील का? इथून अक्रुल त्याला शांत ठेवेल. 6 बॉल 14. पहिला बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत खेळाडू, परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाही. पहिल्या बॉल वरती 1 सिंगल. 5 चेंडू 13 धावा. किती दबाव आहे, किती प्रेशर या मॅच मध्ये. एक विजय दोन्ही टीम्सला हवा आहे. एक मॅच जिंकायची आजच्या दिवसामध्ये आणि ती इथून कुठला संघ जिंकेल. शेवटचे 5 चेंडू आणि 13ची आवश्यकता. अक्रुल पाटील तयार. समोर सूरज जो सलामीला आलाय, त्याच्यावरती समाधानने विश्वास टाकला की तुला धावा काढायच्या आहेत. सरळच्या दिशेनं यॉर्कर गोलंदाजी करतात. प्रयत्न चांगला आहे गोलंदाजाचा. 1 धाव इथे देखील मिळेल. 2 बॉल 2 सिंगल. सिंगलनं काम बनणार नाहीये. आता समीकरण 4 चेंडू आणि इथून 12ची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 2 षटकार मारायचे आहेत. सुजल मध्ये ती क्षमता आहे. सुजल ताकदीचा खेळाडू आहे आणि त्याने सातत्याने मोठमोठे फटके ठोकलेत. इथून समोर गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा अक्रुल पाटील. वेगवान जलद गतीचा गोलंदाज. फुल टॉस बॉल. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. संपर्क बरोबर झाला नाही. 1 झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार. रनआउटची संधी सोडली आहे. रनआउटची संधी जज करू शकले नाहीयेत विकेट कीपर अतिश वाकडे आणि इथून धावा मिळतात 2. अतिशचा तोल गेला आणि अगदी ते वळले गेले स्टंप पासून. त्यामुळे 2 धावा इथे पूर्ण झाल्या. येणारे 3 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता. 3 बॉल 10 धावा. 1 षटकार 1 चौकार 3 बॉल मध्ये. तो दुसरीकडे डॉट बॉल काढण्यासाठी सक्षम असणारा अक्रुल चांगली बेधकता दाखवतोय. गुणवत्ता त्याची दाखवली त्यानं. आणखीन एक यॉर्कर बॉल. बॉल रोखलाय. रन्स घेतली नाहीयेत. सुजल कडे ओव्हर कॉन्फिडन्स. त्याला ठाऊक आहे मी मॅच जिंकून देईल, परंतु इथून हा घेतलेला निर्णय कितपत योग्य हे देखील येणाऱ्या कालामध्ये पाहायला मिळेल. 2 चेंडू 10 धावा. बॉलिंग चांगली करतोय अक्रुल. अगदी खोलात गोलंदाजी. मोठा फटका मारू दिला नाहीये. 2 बॉल 10 धावा. फुल टॉस बॉल. तो देखील मारू दिला नाहीये. अंपायरचा इशारा येईल इथून. बाईचा इशारा अंपायरचा. शेवटचा 1 बॉल 9 धावा. मॅच अगदी पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये. सूरज नवाले
त्या टीमचा कॅप्टन अक्षित अँड ऋत्विज 11 टीमचा तो कर्णधार आहे आणि आता इथून त्यानं बाजी मारली असं आपण म्हणूया. 1 बॉल 9 धावा. बॉल खोदून काढला, फटका जरूर चांगला होता, चौकार गेला. 5 धाव संख्येनं हा सामना गमवावा लागलाय. देव इंटरप्राइजेस संघाला हार्दिक अभिनंदन. अक्षित अँड ऋत्विज 11 टीम कॅप्टन सूरज नवाले मनपूर्वक आपलं अभिनंदन. पुढची मॅच चला. ओम 11 प्रवीण भोईर प्रतिष्ठान. लगेच मैदानामध्ये जो काही डिसिजन असेल. टॉस कोणी जिंकलाय? टॉस कोणी जिंकला होता? गजानन दादा पाटील यांचा संघ. प्रवीण भोईर प्रतिष्ठान संघ मालक आहेत. ते टीम साठी त्यांनी पैसे भरलेत, संघाची बांधणी त्यांनी केली आणि त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. प्रवीण भोईर प्रतिष्ठानने टॉस जिंकलाय का? हा, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करायचे ओम 11 ला. चला, ओम 11 चे फलंदाज त्वरित मैदानामध्ये. मॅच क्रमांक 5. जशी मॅचला सुरुवात होईल अक्षयजी पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत, मॅन फ्रॉम रावे. ऐकूया त्यांना आपण. पुढची मॅच अक्षित अँड ऋत्विज 11 अँड स्मायरा अँड निहार 11. चला, इतपत तो मॅच व्हायला हव्या. या तरी एवढ्या मॅचेस आपण कव्हर करूया. 4 षटकांची मॅच असेल. गजानन दादा लक्ष ठेवा, 4 षटकांची आता मॅच आहे. मागाशी 5 झाल्या, आता 4 ओव्हर. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो